हॅलो, चला आता आपण फिल्डिंग लावायचं आहे. टीम ध्रुवेल बाल संघ. हॅलो, चला ध्रुवेल संघ फिल्डिंग लावायचं आपण. बाल संघ. तर याच दरम्यान आपले पोसरी गावचे सरपंच रविशेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून स्वागत त्यांचं. आणि या स्पर्धेचे बिग सपोर्टर रविशेठ पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत यांच्या माध्यमातून. यास स्वागत आहे आपलं. रविशेठ पाटील पोसरी गावचे सरपंच साहेब यांचं या मंचावरती आगमन झालंय. मनापासून स्वागत. त्याचबरोबर विकी गायकवाड चिंचवली. चला ध्रुवेल बालसंघ फिल्डिंग करायची आपल्याला. चला मैदानाचा ताबा घ्या. मंडळाचे मेन सपोर्टर मिलिंद दादा म्हात्रे यांचं आगमन झालं. यावं आपण मंचावरती. संघाचे बिग सपोर्टर. आणि जर 40+ संघ उद्या चॅम्पियन ठरला तर त्यांच्या वतीने 40+ वाल्यांना पार्टी आहे.
हॅलो, काय आला? चला, कमिटीचा निर्णय आलाय. हा, यस, ओके. अध्यक्ष व्यासपीठावरती बसल्यात, विषय संपला. चला, तोपर्यंत फिल्डिंग लावा. आपण येतीलच, लगेच येतील तुमचे खेळाडू. फिल्डिंग करा. ध्रुव एलेवन बालसंघ, त्याच्या विरोधात आदर्श क्रिकेट संघ करड. मागचा सामना अगदी निसट्टा विजय मिळाला. हा, आणि आमचा जय हनुमान चिंचवली 40+ संघ पोहोचलाय फायनलला. आणि जर उद्या फायनल जिंकली तर त्यांना फार्म हाऊसला नेण्यात येईल. त्यांच्याच पैशात का? चला, सामना सुरू होतोय आता. सलामीची जोडी पाहायला मिळतोय आदर्श करड संघाची शनी माळी आणि त्याच्या जोडीला संदीप म्हात्रे. ही जोडी पाहा मिळतोय. गोलंदाज सचिन. चला, सचिन आल्यात आता. 3 ओव्हरचा सामना आहे. जो जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल. ऑलरेडी जे हनुमान चिंचवली 40+ संघ पोहोचला फायनलमध्ये. उद्या तो संघ सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चला, सामना सुरू होतोय आता. लेट्स प्ले. पहिल्याच बॉलवरती डीपेक्षा कव्हरला गोळीच्या वेगाने चेंडू जात असताना पाहायला मिळतोय सनी मायच्या बॅटमधून शानदार चौकार.
स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच अगदी सरळ केल्यात बीजेपी षटकार. पुन्हा एकदा यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उडवलाय षटकार. पाचशे. ओ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला या फर्स्ट स्लिप मध्ये. सुरुवातीला पाहिला आपण चौकार, त्याच्यानंतर लागोपाठ 2 षटकार आणि आत्ताचा चेंडू डॉट. थोडासा दिलासा मिळत असताना टीम ध्रुव 11 भाल टीम संघाला. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग. आउटसाइड अपस्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न राहिला. 2 चेंडू डॉट आले. धावा 16 स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. पुन्हा एकदा वा, चांगली गोलंदाजी. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 16 आणि त्यानंतर सनी माळेला बीट केलंय. 3 चेंडू जागेवरती थांबवलाय. सच अ ब्युटिफुल बॉलिंग. चांगली गोलंदाजी शेवटच्या टप्प्यात पाहिली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 16 धावा आल्या. धावा आल्या. बिनबाद 16 अशी सुरुवात झाली कराड संघाची. पटका चांगला आहे. चेंडू चाललाय मात्र जागेवरती थांबलाय. खेळाडू अमित चिगनकर चेंडूवरती बेगाने, तोपर्यंत येते 2 धावा. बॉलर दुसरं षटक चेंद्र यांना पाहतोय. 18 धावसंख्या. ओ चांगला चेंडू, अगदी थोडासा बाउन्स दिला चेंडूला. जयेंद्रला माहिती होतं की मोठा फटका खेळ, त्यामुळे थोडासा चेंडू बाउन्स केला. डॉट बॉल. पुन्हा एकदा उडवला. कॅचिटचा कॉल. अरे चेंडूवरती वेगाडे आले मात्र थांबले तिथे. तोपर्यंत 2 धावा. ओ पुन्हा एकदा चेंडू चाललाय. जवळपास खेळाडू नाहीये, एकच जमेल, दुसरीचा प्रयत्न नाहीये. पण त्यांनी सुद्धा पाहिलं की आता स्ट्राईक वरती सनीला ठेवणं फार गरजेचं आहे. पण त्यांनी सुरुवातीला 3 मोठे फटके आले. 16 धावा 3 चेंडू मध्ये केला, मात्र त्यानंतर 3 चेंडू डॉट सुद्धा खेळला.
लो फुलटॉस. ओ चेंडूला अडवलाय. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. धाबा वाचवल्या आपल्या टीमसाठी. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. अगदी पायातला चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय शॉर्ट लेग मध्ये. एक धाव मिळाली. येथे सुद्धा दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण करत असताना पहा मिळतोय. षटक संपलाय दुसरा. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 16 आल्या तरी या ओव्हरमध्ये धाबा रोखण्याचं काम केलं. या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या फक्त 8 आणि 2 ओव्हरमध्ये 24. ओ बिग शॉट घ्यायचा प्रयत्न. चेंडू निघून जातो. एकेरी धाव मिळत असताना लेग बाजचा इशारा करत असताना 25वी धावसंख्या स्कोरबोर्डवरती. बॅट कट. ओके, बॅट कट होती. बॅट कट. पुन्हा एकदा शॉर्ट लेगला चाललाय चेंडू. फिल्डर आल्यात वेगाने. एकच सामेल ते सुद्धा. वा गुड फिल्डिंग. धावा झाल्या ते एकूण आता 26 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. पुन्हा ऑन साइडला एकच जामेल. सेकंडचा कॉल येतोय आणि थ्रो करत तर धावा मिळतील एकूण 6. हा, तर 6 धावा मिळाल्या. अमित चिकनकर यांनी झेल टिपला तर अविनाश साळवी यांच्याकडून 1000 रुपये आहेत आणि सोडली तर 500.
दोन्ही करून प्राइज आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला एक धाव. सेकंडचा कॉल येते आहे पुन्हा एकदा. ओहो. चौतीस झाल्या. 34शी धावसंख्या आपल्याला पहा मिळते. 2 to go. येथे फटका चांगला. फिल्डर उपस्थित आहेत. कॅच इटचा कॉल. हो गुड कॅच. चांगला झेल टिपलाय. हरेश होते त्या ठिकाणी. गुड कॅच. फलंदाज बाद. बिग विकेट. ओ फटका चांगला आहे. बाहेर निघाल्या. चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेला. पहिला टप्पा घेत असताना शेवटच्या बॉलवरती चौकार. संभ जनार्दन शेठ डोंगरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा एकदा त्यांचा स्वागत करूया. खेळाच्या पहिल्या अंकामध्ये पाहिलं जिथं टीम खरड संघाने धावा कुठले ते एकूण 38 धावा. पुन्हा एकदा 39चं टार्गेट. मागच्या मॅचमध्ये सुद्धा असं टार्गेट नेवाली टीम समोर ठेवलं होतं 38 धावसंख्येचं. आता 39 करायचे आहेत ध्रुव 11 भाल टीमला.
38 धावा झाल्यात. 39 टार्गेट असलेल्या मॅच मध्ये 18 चेंडू 39 बनवायच्यात. टीम ध्रुव बालसंघाला सलामीची जोडी मैदानामध्ये. पप्पू उर्फ जयेंद्र आणि त्याच्या जोडीला हरेश हे दोन फलंदाज गोलंदाजी मार्कवरती. नवनाथ गायकर आल्यात पहिलं षटक घेऊन. पहिलाच बॉल शॉर्ट लेगला जातोय. तिथे बाहू उपस्थित आहेत. एकच जामेल. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. उकेला चेंडूला फटका चांगला. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाने निघून पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एक होती त्यानंतर चौकार. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू आला डॉट. येथे सुद्धा फटका चांगला आहे. फिल्डर नाहीये. चेंडू चाललाय. पहिला टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धाबा आल्यात 9. 13ची सरासरी हवी आहे. 4 चेंडू 9 आल्या. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चेंडू आता लॉंगलेगच्या दिशेला. फिल्डर नाही आहे. सीमा पार चौकार. बॉल जातात पाठीमागे. जरा लक्ष द्या. पुन्हा एकदा चांगला फटका. मिडॉनला फिल्डर आहेत मात्र एक धाव वेगाने एक पडली. या चोरमध्ये 3 चौकार सुद्धा पाहायला मिळाले आणि एकूण धावा आल्या त्या 14. पहिल्या चोरमध्ये हरेशच्या बॅटमधून 3 चौकार पाहिले. एकूण धावा 14 आल्या. 13ची सरासरी गाठायची होती. अद्याप 25 धावसंख्येची गरज आहे. 25 धाबा करायच्यात. 12 बॉल 25. आता 12.5ची सरासरी पहा मिळतो. पॉवर प्लेचं षटक होतं त्यामध्ये धाबा कुटण्यात आल्या. आता मात्र तोच सातत्य राहिलं तर या धावांचा पाठलाग केला जाईल. मात्र दुसरे षटक अशा प्रकारे असेल जिथे ध्रुव 11 बाद संघासाठी धावा येणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज आता सनी माळी.
मागच्या मॅचमध्ये थोडंसं मागणं षटक आलं होतं त्यांचं. नवालीच्या विरोधात 17 धावा खर्च केल्या होत्या. पहिलाच बॉल अगदी चांगला होता या ठिकाणी. पाहतोय एक धाव बॅटकट. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव मिळाली आहे. आता जयेंद्र स्ट्राईक वरती. अद्यापर्यंत बाल संघाच्या वतीने चांगला खेळ चाललाय. यावेळेस फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत ते भाऊ आणि झेल सोडलाय आणि पाय ते 2 धावा. जयेंद्र पाहतच राहिले चेंडूकडे. झेल टिपण्याची संधी होती डीप मिड विकेटला असताना. 2 धावा मिळाल्या. हो यावेळेस क्लीन बोल्ड. फटका सरक याचं होतं. चेंडू मात्र एस्टन वरती आदलला. फलंदाज बाद. पहिला धक्का भाल टीमला. चला रवी आल्यात आता. पहिलाच बॉल या बस. झेल टिपण्याची संधी. चेंडू चालला आता सीमारेषेवरती. 2 धावा एकवटल्या. तिसरीचा प्रयत्न. वाईड बॉल. येथे फटका चांगला आहे. अगदी बॅटच्या रडारामध्ये आला. फेकून दिलाय. भारतीय जनता पार्टी षटकार. ओ पुन्हा एकदा बॅकफुटला आले. पंच केलाय. बॅकफुट पंच पाहायला मिळतंय. चेंडू चाललाय सीमा रेषे.
6 बॉलमध्ये 8 करायचे आहेत ध्रुव इलेव्हन भाल संघाला. बाराची गरज होती मात्र शेवटच्या बॉलवरती चौकार आला अगदी चांगल्या प्रकारे. त्यामुळे थोडं समीकरण सोपं होताना पाहिलं. मात्र जेव्हा सोपं असतं तेव्हा थोडासा प्रेशर असतो फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. आणि आता शेवटचा गोलंदाज रमाकांत. रवी म्हात्रे आणि त्यांच्या जोडीला पाहतोय हरेश अद्याप मैदानामध्ये आहे, ज्याच्या बॅटमधून सातत्याने चौकार षटकार आल्यात. मग अशी अगदी ओरपी चेंडू मिळाला, खूपच लांब षटकार ठोकला. सहा बॉल 8 रन्स. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला. एक धाव तर येथे मिळेल. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण करतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नाही आहे. त्यांना माहित आहे की आता बचेंगे तो और भी लढेंगे. चांगला खेळ चाललाय मग उगाचच का. 5 चेंडू आता गरज आहे 6 धावाची. सामना अगदी आटोक्यात आलाय. मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण जाते. फुल टॉस. सामना संपवला की काय मात्र बालू आहेत. हो हो चांगला झेल टिपलाय. मॅच मात्र असं वाटलं की षटकार जाईल मात्र बाळू त्या ठिकाणी आपला एक्सपिरियन्स दाखवत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी टक लावून उभे होते आणि चेंडू हातामध्ये विसावलाय. झेल टिपला आता 4 मध्ये 6. हा सामना पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर असं वाटलं की षटकार येईल. रवी म्हात्रे यांच्या बॅटमधून मात्र थोडीशी ताकद कमी पडली आणि बाळूसारखा चपल क्षेत्ररक्षकाने झेल टिपला नाहीये. पुन्हा असा शॉर्ट पिच चेंडू फेकू शकत नाहीये. आता जाईल चेंडू लॉंग लेगच्या दिशेला आलाय तो चौकार. समीकरण सोपं झालंय कारण आता 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. पोचलाय या स्पर्धेच्या फायनल मध्ये.